नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राइम टॉप 10 न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वंचित बहुजन आघाडीचे माजी पुणे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासमवेत खासदार शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बाग या ठिकाणी आज 10 ऑगस्टला दाखल झाले होते. वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी काही दिवसांपूर्वीच बरखास्त झाली आहे. या कार्यकारिणीच्या बरखास्तीनंतर वंचितचे अध्यक्ष कुरेशी हे पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुणे शहरातील वर्दळीच्या 7 लव चौकात बंदूक घेऊन थांबणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना खडक पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलंय. ही कारवाई 10 ऑगस्टला करण्यात आली असून शुभम शिंदे आणि सिद्धेश्वर शिगवण असं अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे. या कारवाईत आरोपीकडून 2 पिस्तूल, 3 जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथील म्हसोबा फाटा येथील 3 गाड्यांचा भीषण अपघात झाला. ही घटना 9 ऑगस्टला संध्याकाळी 9:15च्या सुमारास घडली. या अपघातात 4 जण जखमी झालेत. म्हसोबा फाटा येथे अपघाताचे सत्र सुरूच असल्याने अजून किती अपघाताची वाट पाहणार असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला. कर्नाटकाच्या धर्तीवर राज्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करावे, कंत्राटी कामगार पद्धती रद्द करावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे महापालिका भवनाबाहेर 9 ऑगस्टला आंदोलन करण्यात आले. या मागण्याबाबत शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी आदेश न काढले तर कामगारांनी एकजूट दाखवून देऊ असा इशारा देण्यात आलाय. अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने 11 ऑगस्टला मराठा आरक्षण जनजागृती शांततेत रॅली आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीमध्ये मनोज जरांगे हे सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली. पायी रॅलीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. 11 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही रॅली सुरुवात होणार आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील मांडगाव फराटा गावापासून जवळ असलेल्या कोळपे वस्ती येथे मालवाहू टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही धडक इतकी जोरात होती की टेम्पो चालकाने दोन्ही मुलांना 50 फूट फरफटत नेलाय. श्रावणी थोरात असं मृत झालेल्या मुलीचं नाव असून दुचाकीवरील तिचा भाऊ निरंजन थोरात थोडक्यात बचावलाय. ही घटना 9 ऑगस्टला घडली असून या घटनेचा तपास शिरूर पोलीस करतात. पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली असून 2-3 दिवसात मदतीचे वाटप सुरू होईल. ज्यांचे पंचनामे झालेत नाहीत त्यांचे पंचनामे नव्याने करून त्यावर कार्यवाही केली जाईल. कोणाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पूरग्रस्तांना दिले. पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघडकीस आला आहे. विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. या ड्रग्जचे बाजार मूल्यांकन 1 कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळते. साधारण अर्धा किलो ड्रग्ज साठा पोलिसांनी जप्त केलाय. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे 1 कोटीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणात लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुण्यातील मोदी बागेत आज 10 ऑगस्टला शरद पवारांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. पुण्यातील घोले रस्ता येथील महापालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील आणखी 10 विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी माहिती दिली. मागील आठवड्यात या वसतिगृहातील 2 विद्यार्थ्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी वसतिगृहाला भेट दिली. यावर वसतिगृहामधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या बातमीपत्रासह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज.